अच्छा. मागचा तिसरा गुरुवार होता आणि वकिलाचा फोन आला की मॅडम आपण केस जिंकलो. अरे वा. मोहिनी 20 ते 30,000 पोरांचे केस आहे, एकाला सुद्धा अजून वळगाड भेटली नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मला एकटीलाच भेटली. एक वाक्य खूप छान वाटलेलं आहे की तू स्वामी भक्त आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट मी तुझ्यासोबत शेअर करावं आणि त्याच्या अनुमतीनेच मी आणि ती समाजाने किन्नर आहे. तरी पण आपल्या लोकांपेक्षा ती भावना जपते, प्रत्येकाला प्रेम करते आणि प्रत्येकाला समजून घेते. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर, ज्याचं नाव आहे मोहिनी आजारे. कशा आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मला भरपूर लोक ना विचारत राहतात की स्वामी सेवा कशी करते, काय रखते. काही लोक म्हणतात की बाबा तू फेक स्वामी भक्त आहे आणि अजून असे म्हणतात की तू पूजापाठ करणे सोडून दे. अरे हॅलो, स्वतंत्र भारतात राहते मी आणि माझ्या 4 भिंतीच्या हातात मी आत कोणत्या देवाला ठेवायचं, कोणाला पूजायचं याचा अधिकार माझा आहे, तुमचा नाही. बरोबर ना? आणि तुम्ही मला पुरावे देऊ नका जे स्वतः खरकटे आहेत. बरोबर ना? इट्स ओके. चला तर असो, मी आज तुम्हाला एक छान गुड न्यूज द्यायला व्हिडिओ टाकत आहे, कारण कालचा ब्लॉग ते एडिटच करायचा राहिलेला आहे आणि एका व्यक्तीने मला कॉल केलेला आहे आणि त्याचा अनुभव, स्वामी अनुभव शेअर केलेला आहे आणि मला एक वाक्य खूप छान वाटलेलं आहे की तू स्वामी भक्त आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट मी तुझ्यासोबत शेअर करावं आणि त्याच्या अनुमतीनेच मी आणि ती समाजाने किन्नर आहे. तरी पण आपल्या लोकांपेक्षा ती भावना जपते, प्रत्येकाला प्रेम करते आणि प्रत्येकाला समजून घेते. त्याच्यामुळे मला स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे की ती लवकरात लवकर पोलीस दलात तिचं सिलेक्शन हो आणि तिचा स्वामी अनुभव मी काय सांगू, तुम्ही तुमच्या कानाने ऐका. मग माझा एक मित्र मला म्हणला की निकिता तो सांगायचा, तो स्वामींना खूप मानतो, तो मला सांगायचा, पण मी काय एवढं ऐकत नव्हते त्याचं. मग मला तो म्हणला की तू एकदा अक्कलकोटला जाऊन ये, तुझं काम होईल. तर मी म्हटलं की जर मी पोलीस झाले ना तर मी जायला म्हटलं अक्कलकोटला, मी तोपर्यंत नाही जाणार बरं का, असं मी म्हणले. मग दुसऱ्या दिवशी मी ग्राउंडला चालले आणि रस्त्यात एक माणूस उभा होता. तर त्या माणसाला मी काय ओळखत नव्हते, तो मला ओळखत असेल. मला म्हणला ताई तुमचं काय झालं पोलीस भरतीचं? तर म्हणलं चालू आहे म्हटलं बघू आता कोर्टात चालू आहे म्हटलं मॅटर. तर तो माणूस काय म्हणला ताई तुम्ही ना एकदा अक्कलकोटला जाऊन या, तुमचे सगळे काम होतील बरं का. तो माणूस काल मित्र म्हणला, दुसऱ्या दिवशी तो बिगर ओळखीचा माणूस मला असं म्हणला, अंगावर काटे आले बाई माझ्या डायरेक्ट. बापरे. तर मग हो शपथ ना, अगं सगळ्या अंगावर काटे आले आता. तर मग मी म्हणलं बाई हा माणूस अचानक आपल्याला भेटून असं सांगतोय. काल मग बोलत होता, म्हटलं नक्कीच काहीतरी स्वामींची इच्छा असेल. गेले बाई अक्कलकोटला जाऊन आले आणि मग माझा मित्र म्हणला की तू गुरुवार कर. तर मागचा गुरुवार माझा तिसरा होता, आजचा 4था आहे. अच्छा. मागचा तिसरा गुरुवार होता आणि वकिलाचा फोन आला की मॅडम आपण केस जिंकलो. अरे वा. मोहिनी 20 ते 30,000 पोरांचे केस आहे, एकाला सुद्धा अजून वळगाड भेटली नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मला एकटीलाच भेटली. बापरे. आणि तुला खोटं नाही सांगत, अभ्यासात माझा इतका फरक पडलाय ना आता, म्हणजे तुला काय सांगू, मला सारखं असं वाटतं की स्वामी माझ्या सोबतच आहे. मी जर गाडीवर जर जात असेल ग्राउंडला तर असं वाटतं स्वामी माझं बसलेले. मी जर ग्राउंड करत असेल ना तर असं वाटतं स्वामी ग्राउंडवर उभे. शपथ माझ्या सगळ्यांना काट्याने टाकतात. आणि खरंच अगं स्वामींची शक्ती काहीतरी आहेच अगं सोबत. मी आता अभ्यास पण करते ना मोहिनी, पटकन डोक्यात बसतं, पटकन लक्षात राहतं, नवीन गोष्टी समजतायत. म्हणजे तू खूप स्वामी भक्त आहेस म्हणून तुला सांगावं असं वाटलं. अगं खरंच आहे. अरे ते असं अस्तित्व आहे, ते तुम्ही मानलं तरच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय कोणालाच खात्री पटत नाही. मला पण भरपूर माझ्या आयुष्यात तर भरपूर अनुभव आहेत. अगं डायरेक्ट माझ्या स्वामीचं नाव जर घेतलं तर डायरेक्ट डोळ्यात पाणी अंगाला काटे येतात माझ्या, माहिती का. डायरेक्ट दाखवूनच देतात की मी आहे तुझ्या जवळ, मी ऐकतोय म्हणून. मला आता म्हणजे असं झालेलं आहे की मला असं वाटते बस आता संपली मी, आता माझ्याकडे पर्यायच नाही. पण त्याच्यातूनही मी निघते, एकदम क्लिअरली निघते मी, टॉप एकदम असं अलगद काढून घेतात मला स्वामी त्याच्यातून. हा ना ग. बाकी पोरं बरे आहेत का? हो पोरं बरे आहेत माझी एकदम मस्त. भाऊजीला बिझनेस टाकून दिला ना लस्सीचा. अच्छा छान. चालतंय मोहिनी, मग अभ्यास करते, हा अनुभव सांगावं म्हटलं तुला. अनुभव मी रेकॉर्ड केला, शेअर केला तर चालेल ना?
हो 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 चालेल ना, चालेल चालेल, नक्की चालेल, नक्की हा चालेल. हा ठीक आहे. ठेवू मोहिनी. बेस्ट ऑफ लक. लवकर लागा आणि आम्हाला पेढे द्या. थँक्यू. आणि तू तर तुम्ही ऐकलेला आहे स्वामी अनुभव, बरोबर ना? तर माझ्या पण आयुष्यात असे भरपूर स्वामी अनुभव आहे. जर मी तुम्हाला सांगायला बसली तर अक्षरशः असं माझ्या म्हणजे असं वाटते मस्त आता मी खल्लास आहे, बस माझा आता काही नाही, माझा हा अंत आहे. परंतु स्वामी जिथं 10 दारं बंद होतात ना, तिथं एक दार आधीच स्वामी ते आपल्या भक्तांसाठी उघडून ठेवत असतात, बरोबर ना? त्याच्यामुळे जे लोक तुम्हाला पुरावे मागतात ना, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही योग्य आहे, तुम्ही केलेलं गोष्ट ती बरोबर आहे, ती चुकीची नाही आहे, तर त्या लोकांना तुम्ही अजिबात स्पष्टीकरण देऊ नका, त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही वागू नका. हे माझं तत्व आहे, बरोबर ना? आणि हो, तुम्हाला जर असं वाटत असेल समोरचा व्यक्ती चुकलेला आहे, यानं चुकीचं केलेलं आहे, काहीतरी अयोग्य केलेलं आहे, तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि त्या व्यक्तीच्या नावाने गुन्हा नोंद करायची किंवा NC तरी दाखल करून यायचं, बरोबर ना? कारण यूट्यूब हे एक सोशल मीडिया आहे ना, की इथं कोर्ट कचेरी भरवल्या जाते. काही सध्या कोरोनाचा काळ नाही आहे की आपल्या जवळचे पोलीस स्टेशन वगैरे बंद आहे, बरोबर ना? तर चला बाय. तुम्हाला आजचा स्वामी अनुभव कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. आता या लस्सी सेंटरमुळे काय झालेलं आहे ना, वेळच मिळत नाही. ब्लॉग मी शूट करते, सर्व करते, पण एडिटिंगलाच वेळ मिळत नाही. म्हणून म्हटलं चला कालपासून हा स्वामी अनुभव होता आणि विशेष म्हणजे गुरुवारी त्या ताईंनी सांगितला, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आणि निकिता मुख्यदल ताई तुमची ना लवकरात लवकर देव इच्छा पूर्ण करतील. ओके, चला बाय सर्वांना.